पाटकर बाब, कसली मिटींग आहे तुमची? आज आमची इंडिया आघाडी ब्लॉक जे अलायन्स आमचे गोंयांत जे जाला आणि इन दॅट वी ऑल हॅव कम टुगेदर आणि जातून काँग्रेस पक्षान दोनूय उत्तर गोंय तशेंच दक्षिण गोंय जे कॅन्डिडेट जे आमी नॉमिनेट केल्ले तांचे आयच्यान आमी ऑफिशियल प्रचार सकाळी चालू केला. नॉर्थ गोव्याचो आमी पत्रादिवेच्यान आमची कॅम्पेन स्टार्ट केली. साऊथ गोवाचे आमी लोहिया मैदाना वयल्यान चालू केली आणि आज जो दोनूय जे आमचे कॅम्पेनाक जो प्रतिसाद मेळ्ळा, जे आमचे सगळे अलायन्स पार्टनर जे आसात इंडिया अलायन्साचे तशेंच आमचे रिजनल पार्टनर गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, NCP, शरद पवार फॅक्शन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे सगळे आमदार, तांचे पार्टीचे ऑफिस बेरर्स आणि तांचे कार्यकर्ते हे सगळे जे आज मोठ्या संख्येन जे आज कॅम्पेनिंगाक आयिल्ले, म्हाका दिसता आज खंय तरी गुढी पाडव्याच्या शुभ दिसाक एक बरी सुरवात जाल्ली आसा आणि येता ते एक म्हयनो कॅम्पेनाचेर स्ट्रॅटेजी फुडले आमचे कॅम्पेनिंगाचो प्रोग्राम हाजेर इन डिटेल आमचे डिस्कशन जालें. ताजेर कशें कॉर्डिनेशन करप, कित्याक थोड्या मतदारसंघात तांचे आमदार आसा, सो क्लोजली हाव वी ऑल शूड वर्क टुगेदर, ताजेर आज आमची स्ट्रॅटेजीची मिटींग जाली. ओके, कसो रिस्पॉन्स आसलो तुमकां पत्रादेवीचे? न्ही, दोनूय जाग्याचेर जर आज पळयत जाल्यार जो रिस्पॉन्स लोकांनी थंय दाखयलो इन टर्म्स ऑफ अटेंडन्स, आय मीन इट वॉज ओवरवेल्मिंग. तशेंच जेन्ना लोहिया मैदानाचेर जेन्ना आमी थंय पावले ऑलमोस्ट 12:30 आणि त्या कडकडीत वताचेर ऑलमोस्ट 1 वर आमचो तो कार्यक्रम जो जालो थंय लोकांनी म्हणजे इतले वत आसतना सुद्दां थंय लोकांनी रावन तो कार्यक्रम केलो. सो ताका लागून हांव सगळ्यांचे मना काळजांतल्यान धन्यवाद करता आणि खास करून आमचे जे इंडिया आघाडीचे जे सगळे अलायन्स पार्टनर आसात तांचे हांव धन्यवाद करता, कित्याक आज काळाची गरज आसा की ह्या भ्रष्ट जुमला पार्टीच्या सरकाराक गोंयच्यान तांकां भायर उडोवपाची आज वेळ आयिल्लो आसा. आनी म्हाका खात्री आसा की 7 मे पुराय गोंयची जनता भरघोस मतांनी दोनूय जाग्याचेर इंडिया ब्लॉकाचे जे कॅन्डिडेट काँग्रेस पक्षाचे जे आसात ते निवडून हाडटले. दिल्लीसून कोण येतले तुमकां कॅम्पेन सपोर्ट करपाक तुमच्या? आता आमचे फर्स्ट राउंड ऑफ वी आर गोइंग टू मिन्स अलॉंग विथ द अलायन्स पार्टनर आमचे प्रत्येक मतदारसंघांचो आतां दौरो आसा. ताच्या उपरांत 15 आनी 16 तारखेक वेर वी आर गोइंग टू फायल अवर नॉमिनेशन आणि ताच्या उपरांत आमच्यो मतदारसंघ वायज पब्लीक मिटींग जातल्यो. थंय आमचे स्टार कॅम्पेनर्सूय आसात जे नॅशनल लेवलाचे लिडर आसतले, आमचे इतर पक्षाचे वांगडी जे आसात तांचे लिडर जे आसात ते वी हॅव टेकन सजेशन्स, वी हॅव आस्क्ड ऑल्सो दॅट वील सी दो स्टार कॅम्पेनर्स ऑल्सो वील कम अँड वील हॅव अ गुड कॅम्पेन. केन्ना येवपाची शक्यता आसा ते? नो, दॅट्स ऑल डिटेल्स वी वील शेअर इट विथ मिडिया. आरजीन आत्ता अवकाश घेतलेली सांगची आणि तुमचे दोन्ही कॅन्डिडेटाचे त्यांनी कमेंट केल्या. एका कॅन्डिडेटाक त्यांनी स्वार्थी म्हटलेला, एका कॅन्डिडेटाक त्यांनी म्हटलं पक्ष बदलले. त्याच्यात तुमची म्हाका दिसता आज काळाची गरज आहा की ह्या BJPक आमी आज सगळे एकठांय कित्याक आयल्यात, कित्याक जे 67% लोक गोंयचे जे आज BJPच्या अगेन्स्ट आसात तांचो सगळ्यांचो आवाज आज एक जाला. सो काळाची गरज आहा की आज BJPक डिफीट करपाक जाय. हांवें सकाळी सांगता तशें 15 दीस पयलीं आमकां तांकां एप्रोच जाल्ले. आमी सांगिल्लें की ह्या फावट तुमी आमी कशे सगळे एकठांय आयल्यात BJP हरोवपाक, तुमी आमचे बरोबर येयात. लेट्स बी 1-on-1 फायट. पूण तांणी आपली जिद्द सोडली ना आणि म्हाका दिसता तांचे ते क्रिटिक्स करप, एकामेकाचेर आरोप करप, म्हाका दिसता ते बंद करपाक जाय आणि तुमी तुमचें कितें आहा तें उलया मरे. आनी हो मनोज परब जो पळय आरोप करता, अरे हो खंयच्या पक्षान आशिल्लो? मनोज परब म्हणटा आम आदमी पार्टींतल्यान आयिल्लो मनीस मरे. सो हाव कॅन ही मेक एलिगेशन्स ऑन अदर्स? सो आय थिंक गोंयची जनता ही हुशार आसा. गोंयच्या जनतेन 2022 पळयलें की BJPन कशा पद्दतीन हांकां तयार केले आणि गोंयच्या जनतेक मिसगायड करून फूट घालपाचो प्रयत्न केलो. ह्या फावट गोंयची जनता ही हुशार आहा. गोंयची जनता असले ट्रॅपान पडची ना, म्हाका खात्री आहा. आणि सगळ्या गोंयकारां कडेन हांव अपील करता की ह्या फावट गोंयचे आयडेंटिटी, आमचो देश आणि आमचे
संविधान जर आमी वाचयतले जाल्यार BJPक हरोवपाक जाय आनी तें करतलो जाल्यार हे पळय असले भाड्याचे बैल जे आयल्यात, जे वोट स्प्लीट करपाक आयल्यात, थंय म्हाका दिसता लोकांनी लक्ष दिवचें न्ही. ओके, थँक्यू व्हेरी मच. येस सर. सर, गोंय शिवसेनाचे तुमी अध्यक्ष आहा, तुमचे कसो रिस्पॉन्स आहा हे इंडिया अलायन्स हेचेर? फर्स्ट म्हणजे रिस्पॉन्स म्हणत जाल्यार बेस्ट आसा. कारण फर्स्ट टायम कितें जाल्लें आसता की सगळ्यो जे पार्टी आसा जाच्या खातीर वोट स्प्लीट जाताले, म्हणजे जशें 67 to 70% वोटींग जें आसा हें स्प्लीट जावन जे 30%आर BJP आसा, 33%आर ती जिखताली. आमी फाटल्या एसेंब्ली सुद्दां इलेक्शनाक पळयल्यार तुमी जर वोट कावंटींग तांचे पयशे वोट शेअर जर पळयची जाल्यार जवळ जवळ 33% हो वोट शेअर BJPचो गोंयान आसता. पुणून बाकीचे जे 67% आसता ते स्प्लीट जाल्ल्या कारणान BJPक ताजो फायदो जाता. पूण ह्या फावटी हे जे 67% वोटींग आसा ते सगळे एकठांय आसा आनी ते वोट चडशे जे आसा ते इंडिया अलायन्साक मेळटले आनी निश्चितूच इंडिया अलायन्स हातून जिखतलो. आनी कितें मेन चर्चा जाली तुमच्या ह्या मिटिंगान, स्ट्रॅटर्जी मिटिंगान? ना, ही पयलीच कोऑर्डिनेशन कमिटीची मिटींग आशिल्ली आनी तातूंत बूथ लेवलार कशें काम करपाचें, खंयचे कार्यकर्ते कोणाचे खंय आसा आनी कशा तरेन एक कोऑर्डिनेशन सगळ्यांचें जातलें. जेणे करून कित्याक खुबशे अशे इश्यू आसता की खूब जाग्यार जे आमदार आसा वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आसा, सो थंय मागीर कशा तरेन फुडें वचपाचें, कोणाचे कार्यकर्ते कशे काम करतले, रिस्पॉन्सिबिलिटीज कोणाचेर कितें आसा त्या बाबतीन चर्चा जाता. आनी काय विशेष? ना, विशेष म्हणजे आतां तेंच इम्पॉर्टंट आशिल्लें की कशें फुडें जें काम जातलें तें रिस्पॉन्सिबिलिटी दिवपाची, मागीर शेअरिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज आनी फुडल्यो मागीर मिटिंग्यो, कॉर्नर मिटिंग्स हे सगळें निश्चित करपा खातीरूच ती कोऑर्डिनेशन कमिटीची मिटींग आयली. सद्या ST समाजाचे लोक तुमकां कशें पळयतात? ST समाजाचे जे लोक आसा तांचे कडेन पयलीं म्हणजे BJPन फटींगपणां केल्या ही तांकां खबर आसा आनी तांणी सुद्दां प्रेस कॉन्फरन्स घेवन ओपनली सांगिल्लें आसा की BJPन आमचे कडेन फटींगपणां केल्ली आसा. तेन्ना BJP बरोबर ते निश्चितूच रावचे ना. तांचो पूर्ण जो सपोर्ट आसा तो इंडिया अलायन्सा बरोबरूच आसता. थँक्यू सर.